सांगे बैसुचला सर्व एकाकी रांगे बैसुचला सर्व एकाकी रांगे तो दास तुकड्या विनवूनी सांगे बैसुचला सर्व एकाकी रांगे बैसुचला सर्व एकाकी रांगे निज धर्म तत्व जागवा 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 ग्राम जयंतीचा मंत्र ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा देशात समता नांदवा 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 ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा एकाच्या महालाती फुलताती बागा दुसऱ्यास धड नाही राहण्यासी जागा एकाच्या महालात हे मेरे प्यारे गुरुदेव एकाच्या महालात फुलताती बागा दुसऱ्याच धड नाही राहण्याची जागा अन्नासाठी फिरतो हा नागवा 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 ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा देशात समता नांदवा 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 ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावा नवा घ्यावा नवा. जय गुरुदेव. मित्रांनो 30 एप्रिल म्हटलं की विश्वगुरु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजजी यांची जयंती त्यांचा जन्मदिवस हा आपण संबंध भारत देशामध्ये अखिल विश्वामध्ये मोठ्या उत्सवाने साजरा करीत असतो. यालाच आपण ग्राम जयंती पर्व किंवा ग्राम जयंती उत्सव म्हणून साजरा करीत असतो. मित्र हो, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा व्यक्तिगत पूजेला विरोध होता. बऱ्याचशा लोकांनी महाराजांना मागणी केली की बाबा आम्हाला तुमचा ग्राम जयंती आम्हाला तुमचा जन्मदिवस हा साजरा करायचा आहे. तर महाराजांनी सांगितलं, मित्र हो, जर माझा तुम्हाला जन्मदिवस साजरा करावा असं वाटत असेल तर आपण
गावाची जयंती साजरी करावं, गावाचा जन्मदिवस साजरा करावं आणि गावामध्ये विकासाची कामे हाती घ्यावं, यातच माझं समाधान आहे. आणि तेव्हापासून आपण आज 30 एप्रिलला ग्रामजयंती हा दिन साजरा करत असतो. मित्र हो, महाराजांनी 1955 मध्ये ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. गावाच्या विकासाकरिता हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रामगीतेमध्ये महाराजी प्रथम चरणातच म्हणतात, गाव हा विश्वाचा नकाशा, गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून होती देशाची परीक्षा. ऐका माझ्या प्रिय मित्रांनो, ऐका. गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून होती देशाची परीक्षा. गाव बनता वर्षा येईल गावा. जोपर्यंत माझ्या गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत माझ्या देशाचा विकास होणार नाही, हे महाराजांना अपेक्षित होतं. महाराज आपल्या भाषणात सांगतात का, मित्रांनो, माझ्या या भारत देशामध्ये 7 लाख खेडी आहे. माझ्या या भारत देशामध्ये 7 लाख गावाची संख्या आहे. आणि त्या खेड्यामध्ये प्रामुख्याने कोण कोण राहतो? माझा शेतकरी राहतो, अर्थात त्याला आम्ही ग्रामनाथ म्हणतो. शेतमजूर राहतो, तुमचे कुटीर उद्योग करणारे लहान लहान कारागीर राहतात, ज्याप्रमाणे सोनार, लोहार, सुतार प्रामुख्याने गावामध्ये राहतात. जोपर्यंत यांचं जीवनही विकसित होणार नाही तोपर्यंत माझा भारत देश हा समृद्ध होणार नाही, हेच महाराजीला अपेक्षित होतं. महाराजी सांगतात, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 70 ते 80% लोकसंख्या ही प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये राहत असते. जोपर्यंत यांचं जीवनही विकसित होणार नाही तोपर्यंत माझा भारत देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार नाही. म्हणून महाराज सांगतात की, मित्रांनो, आज आम्ही जर बघितलं ग्रामीण भागाकडं तर सर्व खेडी ही ओसाड पडलेली दिसतात. सर्व मंडळी अलीकडं शहरी विभागामध्ये धाव घेत आहे. महाराज आपल्या भजनातून सुंदर सांगतात, ऐका. सोन्यासारखी जमीन सगळी, सोन्यासारखी जमीन सगळी, परंतु राबे ना कोणी रे, परंतु राबे ना कोणी. अरे उठला सुटला नोकर होतो, पैशासाठी लोबानी रे, पैशासाठी लोबानी. कोण करील मग काम शेतीचे? ऐक माझ्या प्रिय मित्र, ऐक. अरे कोण करील मग काम शेतीचे? बोल जरा बंधू मजसी, अन्न नाही तर मरसी उपाशी. चल चला आपल्या गावाला, राहू नको रे शेराला, अन्न नाही तर मरसी उपाशी. काम करावे सगळ्यांनी अन उपभोगावे सगळ्यांनी. ऐक माझ्या प्रिय मित्रा, ऐक. हरामाचं कोणाचे खाऊ नका. काम करावे सगळ्यांनी अन उपभोगावे सगळ्यांनी रे, उपभोगावे सगळ्यांनी. अरे तुकड्या दास म्हणे ही नीती, अरे तुकड्या दास म्हणे ही नीती. विसरू नका रे कोणी, अन्न नाही तर मरसी
उपासी चंचला पुल्या गावाला राहून कोरे शेराला अन्न नाही तर मरसी उपासी अन्न नाही तर मरसी उपासी। मित्रांनो, आज आपण विज्ञान युगामध्ये जीवन जगत आहोत, परंतु आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये असेल, एखाद्या शास्त्रज्ञानी गव्हाची फॅक्टरी काढली काय, तांदूळ आपलं काय चावल तांदूळ या पिकाची फॅक्टरी काढली का? नाही। ही सर्व फॅक्टरी ही आमच्या ग्रामनाथाकडे अर्थात शेतकऱ्याकडे आहे। म्हणून महाराज सांगतात, बाबा शहरामध्ये राहू नका रे, चल आपल्या गावाला राहू नको रे शहराला, अन्न नाही तर मरशील उपासी। आज आम्हाला अन्नाची गरज आहे मित्रांनो। आपल्याला शेती हा व्यवसाय करावाच लागेल। आम्ही काही कागद वगैरे खाणार की काय, हा मोठा प्रश्न आहे आपल्या पुढं। म्हणून महाराज सांगतात, महाराजांनी सर्वप्रथम गावाला महत्त्व दिलं। जोपर्यंत माझं गाव हे विकसित होणार नाही, गावातील जनता यांची आर्थिक परिस्थिती दुरुस्त होणार नाही, तोपर्यंत माझा भारत देश हा आर्थिकदृष्ट्या सबळ आणि काय झाला विकसित होणार नाही, असं महाराज सांगतात। ग्रामगीतेमध्ये महाराज एका ठिकाणी सांगतात, कच्चा माल मातीच्या भावामध्ये, शेतकरी जे काही अन्नधान्य पिकवतो त्याविषयी महाराज बोलतात, कच्चा माल मातीच्या भावामध्ये पक्का होता चौपटीने विकत घ्यावे। कच्चा माल मातीच्या भावे पक्का होता चौपटीने घ्यावे, मग कैशीची सांगावे याने ग्रामजीवन सुधरेल याने। मग कैशीची सुधरेल ग्रामजीवन याने, शेतकरी पिकवून राहतो उपासी। आज अशी परिस्थिती झालेली आहे, शेतकरी कष्ट करतो, शेती पिकवतो, अन्नधान्य पिकवतो आपल्याकरिता, पण आज त्याच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे मित्रांनो। आपण नेहमी आज वर्तमानपत्रामधून वाचत असतो की रोज 2-4 शेतकरी आत्महत्या करीत आहे। मित्र हो, मी या ग्रामजयंती पर्वाच्या पावन पर्वावरती आपणा सर्वांना विनंती करेन, कोणी आत्महत्या करू नका। आत्महत्या करून आपला जो प्रॉब्लेम आहे, आपली जी अडचण आहे ही सुटणार नाही। म्हणून महाराज सांगतात, काम करावे सगळ्यांनी आणि उपभोगावे सगळ्यांनी, तुकड्या दास म्हणे ही नीती, विसरू नका रे कोणी। सर्वांना सोबत घेऊन राहा मित्रांनो, सर्वांनी सोबत राहावं, एकामेकाला सहाय्य करावं, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या विचाराने सर्वांनी एकत्र यावं। हा ग्रामजयंती पर्वाचा कार्यक्रम आहे, मी आपल्याशी बरंचसं बोलत आहो मित्रांनो। महाराजांनी 1955 हा ग्रामगीता ग्रंथ लिहिलेला आहे। आजचा हा संजीवनी ग्रंथ आहे, देशाला दिलेली एक संजीवनी आहे महाराजांनी या ग्रामगीता ग्रंथाच्या माध्यमातून। महाराजांनी हा ग्रंथ, ग्रामगीता ग्रंथ हा शेतकऱ्याला अर्पण केलेला आहे। महाराज सांगतात की माझ्या जगाचा पोशिंदा माझा शेतकरी आहे, माझा ग्रामनाथ आहे। म्हणून महाराज त्या ग्रामगीतेच्या पहिल्या ओळीमध्ये अर्पण पत्रिका लिहिली आहे, आणि त्या अर्पण पत्रिकेमध्ये महाराज सांगतात, सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे। हा माझा शेतकरी राजा रात्रंदिवस कष्ट करतो, शेतामध्ये अन्नधान्य पिकवतो आणि तुम्हाला देतो। सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी सोता दुःखती भोगावे ग्रामनाथा। अरे हा शेतकरी राजा कष्ट करतो, अन्नधान्य पिकवतो आणि तुम्हाला खावायला हे अन्नधान्य पाठवत असतो। परी झोपडी नाही नीटकीशी, त्याला राहायला सुद्धा घर नाहीये घराचं, परी झोपडी
संपली नाही नीटकी स्कीम, तुझ्या श्रमात प्रशिष्ट पियो, तुझ्या श्रमास प्रशिष्ट पियो आणि सगळ्यांचे लक्ष तुझ्याकडे वळो, असं महाराजांनी 50 वर्ष आधी इशारा केला होता. पण आज माझ्या शेतकऱ्याची तीच अवस्था आहे मित्रांनो. मी आज सरकारला, जे वर्तमान काळातील जे काही सरकार आहे त्या सरकारला विनंती करतो की तुम्ही शेतकऱ्याला सबसिडी वगैरे हे नुकसान भरपाई वगैरे नका द्या. फक्त त्याचा जो शेतकरी अन्नधान्य जो काही माल शेतामध्ये पिकवतो त्या मालाला हमी भाव द्यावं, शेतकरी सुखी होईल. मित्रांनो, शेतकरी सुखी झाला तर पुरं जग सुखी होईल, लक्षात ठेवा. म्हणून लाल बहादूर शास्त्रीजी सांगतात, जय जवान जय किसान. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळेचं बंधन आहे मला, म्हणून मी आपणाला एकच या ग्रामज्योती पर्वावरती सर्वांना विनंती करतो आणि माझ्या या चिंचोरे परिवाराकडनं आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सप्रेम जय गुरु माऊली, जय गुरु माऊली.